नमस्कार, तरुण महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं बिगुल वाजलं आहे आणि सध्या पुढं महानगरपालिकेचे 1 ते 1.5 महिन्यामध्ये निवडणुकीची सुद्धा तयारी सर्वच पक्षाने केलेली आहे. निवडणूक असल्यामुळं आपल्यासोबत माजी आमदार किशनचंद तनवानी आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की सध्या गुलमंडीचा जो विषय आहे तो मोठ्या प्रमाणात शहरामध्ये गाजतोय, कारण की त्या ठिकाणी एक आमदार आणि एक माजी आमदार यांचे 2 चिरंजीव त्या ठिकाणून लढत लढणार आहे आणि ती लढत मोठ्या रंगत होणार आहे. परंतु एकाच पक्षामध्ये असल्यामुळं नेमकं तिकीट कोणाला मिळत हा सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे. अशामध्येच किशनचंद तनवानी हे काय भूमिका घेणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, आपण आपल्या चिरंजीवाला गुलमंडी हा जो प्रभाग आहे त्या प्रभागामधून निवडणूक लढण्यासाठी त्यांना इच्छुक आहात आणि एकीकडं आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव सुद्धा त्या ठिकाणून लढण्यासाठी ऋषिकेश जे आहे ते इच्छुक आहेत. कसं बघता याकडे आपण? बघायचं नाही, उमेदवारी मागायला काय हरकत नाही, मागायला पाहिजे. आमदार आहे, आमदाराचा मुलगा आहे. माझा मुलगा पण अगोदरी नगर चौकोता कॉब आहे. गुलमंडीमध्ये माझा भाऊ युतीला पाडून अपक्ष निवडून आला होता. आता प्रभाग झालेला आहे आणि ओपन आहे. माझा मुलगा असेल, भाऊ असेल, ओपन म्हणून लढू शकतात. प्रदीप जैस्वालचा मुलगा ओबीसी आहे आणि ते आमदार आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांची कामं आहेत, प्रत्येक ठिकाणी त्यांची ओळख आहे आणि समर्थनगर हा ओबीसी पुरुष सुटलेला आहे. तिथं त्यांनी लढावं अशी माझी इच्छा आहे. माझी त्यांच्याबरोबर चर्चा झालेली अजून नाही आहे. त्यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. प्रदीप जैस्वालच्या मुलाला कसं नगरसेवक करायचं, मी त्यांच्याबरोबर असलो तर 100% होतील. माझ्या मुलाला नगरसेवक करायचं ते माझ्याबरोबर असतील तर 100% होईल. हा काही वादाचा विषय नाही आहे. दोघेही कसे नगरसेवक होतील आम्ही बसून प्रयत्न करू. पण आता सध्या आमदार आहे, तुम्ही जसे बोलले की त्यांना कोणत्याही प्रकारामधून निवडता येईल. समजा मध्य मतदारसंघ आहे, त्यांनी भरपूर कामं केलेले आहे, तर ते तुमच्या शब्दाला मान देऊन तसं करतील का? तुमच्या चिरंजीवाला ते नगरसेवक करतील का त्या भागात? करायला पाहिजे माझ्या हिशोबाने, कारण की माझा मित्र आहे तो. करायला पाहिजे. केलं तर ठीक आहे, नाहीतरी एकनाथ शिंदे साहेब पकडे जाऊ, तिथपर्यंत जाऊ आम्ही. उमेदवारी त्याला मिळाली तर चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याला निवडून आणेल. याच्यात काही फार मोठा इश्यू नाही आहे ना, हट्ट नाही आहे ना. असं आपण म्हणता इश्यू नाही आहे, पण आपण त्यांच्यासाठी जे आहे तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाला सोडून त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांना सपोर्ट केला, त्यांना सहकार्य केलेले आहे. तो माझा मित्र आहे, त्याला मी चांगला ओळखतो. मित्र आहे माझा तो, मी त्याला चांगलं ओळखतो. तर त्याच्यात आमच्यात वाद होईल असं काही मला वाटत नाही. त्या निवडणुकीमध्ये आपण जसं मतदान त्यांच्यासाठी मागत फिरलात आणि तुम्ही त्यांना मतदान करून मोठ्या प्रकारे निवडून सुद्धा आणलेले आहे, किंवा ते MIMचा त्या ठिकाणी निवडून येऊ नये म्हणून हिंदू मताचं विभाजन होऊ नये असं काहीतरी तुम्ही त्यावेळेस बोलला होता. आणि तुमची जी मैत्री आहे ती आज पण शहरामध्ये चर्चिली जाते. तर त्या मैत्रीचं ते रूपांतर आज तुमच्या मुलाला तिकीट देऊन म्हणा किंवा त्याला नगरसेवक करून त्या भागाचं करतील का? मी एक शहरात माझे आमदार आहे, शिंदे गटाचा. आता मी जिल्ह्याचा प्रभारी आहे, ते एक आमदार आहेत. पालकमंत्री आहे, शिरसाट आहे, डोंबरे आहे, राजू जंजाळ आहे. आम्ही सर्व मिळून निर्णय घेऊ, चांगला निर्णय घेऊ. झाला चांगली गोष्ट आहे, नाही झालं ते हे उमेदवारी सर्वेच्या माध्यमातून मिळणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेब याला फायनल करतील. शिंदे साहेबांनी ज्याला उमेदवारी दिली ते आम्ही त्यांना निवडून आणू. हा वादाचा फार मोठा वादाचा विषय गुलमंडीचा आहे असं काही नाही आहे थोडक्यात. पण आपण म्हणतात वाद नाहीये, पण कुठेतरी पक्षामध्ये शिंदे गटामध्ये एक वादच निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. एकीकडं राजेंद्र जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट, एकीकडं तुम्ही आणि प्रदीप जैस्वाल, असे वाद पाहायला मिळत आहे. याचे परिणाम निवडणुकीवर होणार नाही? आता पालकमंत्रीच्या बाबतीत राजू जंजाळच्या वर्तमानपत्रातूनच मी बघितलेलं आहे आणि शिंदे साहेबांना बसून ते वाद मिटवून टाकलेले आहेत ते. आणि आमचा काही वाद नाही, आमचा एका उमेदवारीसाठी वाद आहे. एक शहरात 29 प्रभाग आहेत. एक वादाचा विषय थोडी आमचा वादाचा विषय नाही आहे.
बरं, आपण आज त्या ठिकाणी समजा शहरामध्ये जे आहे ते 45 वर्षापासून राजकारणामध्ये आपली एक वेगळी छबी आहे. याचा काही परिणाम समजा जर आपल्या मुलाला तिकीट नाही दिलं किंवा आपली बाजू आपल्या समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला तर कुठेतरी त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील. तसं काहीच नाही, पक्षाला भोगायचे नाही भोगायचे प्रश्नच येत नाहीत. प्रदीप जयस्वालचा मुलगा तिकीट मागतो, माझा मुलगा तिकीट मागतो, दोघंही गुलमंडीमधून मागतात, त्याचा मार्ग निघेल ना. याच्यात वेळोवेळी टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही आहे. टोकाची भूमिका घ्यायची नाही आहे. आपण विधानसभेला त्यांना मदत केलेली आहे, त्याची परतफेड होण्यासाठी त्यांना हे करता येईल का? पुत्र मोहापायी ते तुम्हाला डावलतील का? मी बोललो ना की आम्ही दोघंही अजून त्याच्याबरोबर माझी चर्चा झालेली नाही आहे. आम्ही दोघंही बसू, त्याच्यात चर्चा करू, त्याच्यात निर्णय घेऊ. शेवटी निर्णय नाही झाला तर नंतरची गोष्ट आहे. टोकाची भूमिका ते घेतील का, मदत करतील का, नाही करतील तर नंतरची गोष्ट आहे ती. आताची जी परिस्थिती, माझं त्याचं बोलणं झालेलं नाही. आता 2च दिवस झाले फॉर्मचं येऊन, आणि त्याच्या बाबतीत आता पुढं काय होतं ते बघू ना. अजून वेळ आहे ना त्याला. आता उद्या कुठं निवडणुका लागलेल्या आहे, बसून चर्चा करून निर्णय घेऊ. बरं, आपण शिवसेनेचे नेते आहात. आतापर्यंतचा इतिहास आहे की शिवसेनेचाच महापौर संभाजीनगरवर राहिलेला आहे, परंतु आता कुठेतरी भाजप सुद्धा आता म्हणतंय की बा आमचाच महापौर होणार, 5 वर्ष आमचाच महापौर राहणार, अशी सध्या चर्चा सुरू आहे. आणि त्यांचे नेते जे भागवत हे स्वतः म्हणतात असं. भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, ते माजी मंत्री आहेत, खासदार आहेत, राज्यसभेमध्ये गेलेले खासदार आहेत, ते बोलतात, ते नेते आहेत, ते बोलायला ठीक आहे. पण आतापर्यंतचा जो इतिहास आहे संभाजीनगरचा, भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युतीच आहे. 95 पासून युती चालू आहे यांची, आमची 2000 पासून युती चालू आहे. शेवटी शिवसेनाच मोठा भाऊ आहे इथं. भारतीय जनता पार्टी आतापर्यंत मोठा भाऊ झालेला नाही आहे. आता युती कशी होती, काय होती, त्याच्यानंतरच सर्व निर्णय होणार आहेत. आणि महापौर युतीतच बसेल, जसे ते बोलतात की भारतीय जनता पार्टीचंच बसेल, मी सांगतो शिवसेनेचंच बसेल. बोलायला काय, शेवटी ज्याची संख्या नगरसेवक जास्त, महापौर त्यांचा, हा वरिष्ठ आमच्या नेत्यांनी असं ठरवलेलं असं मला वाटतं. पण आता शेवटी एकनाथ शिंदे साहेब त्यांची कमी जरी आली आणि एकनाथ शिंदे साहेब बोलले की महापौर त्यांना देऊन टाकायचं, आम्ही त्यांना देऊन टाकू, हे वरची गोष्ट आहे ना. आता बोलायला काय, ज्याची लोकसंख्या जास्त त्याचा महापौर. परंतु भाजप युती धर्म पाळणार का? कारण की युती करून सुद्धा अनेक वेळा आपल्या तुमचे जे विधानसभेचे आमदार होते त्यांच्या समोर अपक्ष म्हणून त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. जसं आता पश्चिमचंच का घेणार, तुमचे जे उमेदवार होते पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या समोर राजू शिंदे हा भाजपचाच कार्यकर्ता होता किंवा नगरसेवक राहिलेले ते त्यांच्यासमोरच प्रत्येक वेळेस उभे राहिलेले. अशी घटना भरपूर वेळेस घडलेल्या आहेत. तर असं होऊ शकतं का परत, किंवा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युती झाल्यानंतर सुद्धा ते त्यांचे जे कार्यकर्ते त्यांना अपक्ष म्हणून किंवा त्यांना आतमधून पाठबळ देऊन उभं करू शकता का? म्हणजे एक प्रकारे कुठेतरी शिवसेनेला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतील का? ते काय करतील त्यांच्या पक्षाच्या बाबतीत मला आज बोलता येत नाही. पण भारतीय जनता पार्टीचं मी 4 वर्ष जिल्हा अध्यक्ष होतो. भारतीय जनता पार्टी काय खेळ खेळतात, काय नाही खेळतात, आता त्यांची परिस्थिती काय आहे आणि ते काय खेळतील, आज त्या बाबतीत अंदाज वर्तवला जात नाही. पण वेळेप्रसंगी जसं जसं समोर समोर येत जाईल त्या पद्धतीने आम्ही आमचं खेळ खेळत आहोत. बरं, काय वाटतं यावेळेस महापौर समजा युती झाली किंवा नाही झाली तर कोणाच असू शकतो? युती झाली तरी शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचाच होईल. युती नाही जरी झाली दोघांची तर नंतर युती होणार आहे, शिवसेनेचाच महापौर बसेल युतीचा. तर हे होते आपल्यासोबत माझे आमदार किशनचंद तनवानी यांनी सांगितलं की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती हो किंवा न हो, परंतु शिवसेनेचाच महापौर हा होणार, असे त्यांनी सांगितलेलं आहे. मी रवींद्र सोडकर, तरुण महाराष्ट्र न्यूजसाठी, छत्रपती संभाजीनगर.